वेलकम 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 एव्हरीबडी. सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माझा आवाज जर का क्लिअर येत असेल, जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. एव्हरीवन, माझा आवाज क्लिअर आहे सर्वांना? जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. चला, थँक्यू 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 सो मच. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये. मित्रांनो, मागील 2 दिवसांपासून आपण दररोज भेटत आहोत आणि आज तिसरा दिवस आहे आणि दररोज एक नवीन अभ्यास हा आपण शिकत आहोत. ओके, सो आपण शिकत आहोत कृतज्ञतेचा अभ्यास. किती लोक आज पहिल्यांदा जॉईन झाले? टाईप वन इन द चॅट बॉक्स. किती लोकांचा आजचा तिसरा दिवस आहे? टाईप थ्री इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके 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 ओके. चला चला चला, बरेच लोक आहेत की ज्यांचा तिसरा दिवस आहे. थँक्यू सो मच. सर्वप्रथम तर तुमचे खूप खूप आभार की तुम्ही दररोज या प्रोग्रामला जॉईन करत आहात. बरेच लोकांच्या रिक्वेस्ट अशा आल्या की बाबा आम्ही जॉब करतो, आमचा वेळ मॅनेज होत नाही आणि त्यामुळे आम्हाला रेकॉर्डिंग द्या. त्यामुळे आपण रेकॉर्डिंग सुद्धा दिलेले आहेत. पण आजपासून एक नियम चालू होणार आहे. तो नियम काय आहे? की रेकॉर्डिंग फक्त 24 तासासाठी अवेलेबल राहील. म्हणजे आज सायंकाळी 9 वाजता वगैरे जर का तुम्हाला रेकॉर्डिंग मिळाली, तर ते उद्या सायंकाळी 9 पर्यंतच ती अवेलेबल राहणार आहे. त्यामुळे जे कोणी लोक आत्ता रेकॉर्डिंग बघत असतील, ह्या प्रोग्रामची रेकॉर्डिंग बघत असतील, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 24 तासात तुम्हाला ती रेकॉर्डिंग बघायची आहे. ओके, 24 तासानंतर ती ऑटोमॅटिकली काय होईल, तुम्हाला दिसणार नाही, डिलीट केल्या जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग एव्हरी वन. थँक्यू 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 थँक्यू. ओके, बरेच लोक टाईप करत आहे. सो चला, आजच्या दिवसाची सुरुवात आपण चॅटबॉक्स मध्ये थँक्यू टाईप करून करू. चला, सर्वांनी थँक्यू टाईप करायचं आहे चॅटबॉक्स मध्ये की आपल्याला हा सुंदर दिवस आज पाहायला मिळाला. आज या सुंदर दिवसामध्ये आपण आहोत आणि आपण आज नवीन काहीतरी शिकणार आहोत. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. मित्रांनो, मी जसं नेहमी तुम्हाला सांगतो की ईच अँड एव्हरी टाइम, एव्हरी सिंगल मुवमेंट, युनिव्हर्स इज वॉचिंग यू. लक्षात घ्या, हे जे युनिव्हर्स आहे, जे सुपर पॉवर आहे, ती आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला पाहत आहे. लक्षात घ्या. ओके, सो प्रत्येक क्षणाला आपण काय करतो, ओके, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यावर आपली लाईफ पूर्ण डिझाईन होते. काय म्हणता? येस नो? किती लोक ऍग्री करतात? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. टाईप एजी इन द चॅट बॉक्स. बघा, तुमच्या आसपास तुम्ही कधी असे लोक पाहिले का की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की बाबा हा तर काहीच नाही करणार लाईफमध्ये, असं वाटत होतं, पण आज ते लोक लाखो करोडो मध्ये आहेत. ओके, खूप फेमस आहेत, खूप मोठे झाले आहेत. आणि एखादा व्यक्ती असा पाहिला असेल तुम्ही की जो फार हुशार होता. तुम्हाला असं वाटलं होतं की यार ये तो जिंदगी में माहौल कर देगा, कुछ ना कुछ कर देगा, लेकिन उसने नहीं किया है. असं पाहिलं आहे का तुम्ही? का बरं? बिकॉज एव्हरी सिंगल मोमेंट युनिव्हर्स इज वॉचिंग यू. त्यामुळे टाईप करा चॅट बॉक्समध्ये, पार्टिसिपेट करा प्रत्येक गोष्टीमध्ये. ठीक आहे. ओके, प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करा. बी एनर्जेटिक. बघा, तुमच्या घरात लहान मुलं आहेत का? किती लोकांच्या घरात लहान मुलं आहेत? हाऊ मेनी पीपल हॅव किड्स इन देअर हाऊस? किती लोकांच्या घरी लहान मुलं आहेत? ओके, आता मला सांगा, या लहान मुलांचं आणि तुमचं जर का भांडण झालं, भांडण म्हणजे आर्ग्युमेंट, की समजा तो म्हणतो की मम्मी मला चॉकलेट पाहिजे, मम्मी मला हे पाहिजे, पप्पा मला ते पाहिजे, आणि तुम्ही म्हणता की बाळा आपण नंतर घेऊ वगैरे, पण या आर्ग्युमेंट्स मध्ये कोण जिंकते हो मॅक्सिमम टाईप? चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं मला, कोण जिंकते? लहान मुलं, किड्स, दे विन और यू विन? पेरेंट्स और किड्स? टाईप इन द चॅट बॉक्स, पेरेंट्स और किड्स. मला माहिती आहे आन्सर काय आहे, पण तरी तुम्ही सांगा काय आहे आन्सर. पेरेंट्स और किड्स काय आहे? ओके, किड्स, मॅक्सिमम टाइम किड्स. ओके, इवन 100% किड्स असं म्हटलं तरी चालते. का बरं? रिझन वाय वाय व्हॉट इज द रिझन? बिकॉज लहान मुलांमध्ये काय असते? खूप हाय एनर्जी असते. लक्षात घ्या. हॅलो, लहान मुलांमध्ये काय असते? एक हाय एनर्जी असते. आणि जेव्हा हाय एनर्जी असते, तेव्हा हाय एनर्जी ही नेहमी काय करते? जिंकत असते. लक्षात घ्या. जेव्हा एखादं मूल नवीन नवीन जन्माला येते, तेव्हा त्याला तुम्ही बघा, कुठल्याही लहान मुलांना बघा, तुम्हाला प्रसन्न वाटेल. का बरं प्रसन्न वाटते? बिकॉज दे आर सोर्स ऑफ एनर्जी, हाय एनर्जी, खूप एनर्जी असते त्यांच्यामध्ये. तेच तुम्ही एखाद्याला बघा, एखाद्याला पाहिल्याबरोबर मूड खराब होऊन जाते, राईट? का बरं? लो एनर्जी. काल मी सांगितलं होतं ना, दुखी आत्मा. सो तुम्हाला जर का एनर्जेटिक जेव्हा तुम्ही राहाल, ऑटोमॅटिकली तुमचा ऑरा चेंज होतो. लक्षात घ्या, ऑटोमॅटिकली तुमचा ऑरा चेंज होतो. किती लोकांना मागच्या 2 दिवसात काही वेगळे एक्सपिरियन्स आले? जे लोक 3 दिवसापासून जॉईन करत आहात, किती लोकांना एक्सपिरियन्स आला काहीतरी? प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. कुणाला शेअर करायचं असेल तर शेअरही करू शकता. कुणाला काही वेगळे वेगळे एक्सपिरियन्स आले का? अचानक काही पैसे आले असतील, अचानक एखाद्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा फोन आला असेल, अचानक एखाद्या अशा रिलेटिव्हचा फोन आला असेल ज्याचा
तुम्ही विचार केला नव्हता. ओके. किंवा एखादं अडलेलं काम तुमचं मार्गी लागलं असेल. असा काही अनुभव कुणाला आला का मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये? ओके. मोर पॉझिटिव्ह फिलिंग आले असतील, राईट? व्हेरी गुड, व्हेरी गुड. की थोडं जास्त पॉझिटिव्ह वाटत आहे. काही लोकांना हलकं झाल्यासारखं वाटत असेल. काही लोकांना स्ट्रेस किंवा भीती असते एक आतमध्ये, की कसं होईल, काय होईल. ते भीती थोडीशी कमी झाल्यासारखी वाटत आहे का? ओके. असते ना, प्रत्येकाला भीती असते प्रत्येक गोष्टीची. ओके. सो काही ते कमी झालेलं असं वाटत आहे का? काही रिलेशन्स किंवा काही घरातलं जे वातावरण आहे ते ऑटोमॅटिकलच काहीतरी चेंज झाला असं वाटत आहे का? काही न करता फक्त 1 तासाचा क्लास करत आहेत तेवढ्या त्याच्यात काही फरक जाणवतो आहे का? किंवा फरक झालेला असेल कदाचित, तुम्ही तो बघू शकत नाही अजून, असंही होऊ शकते. बरोबर आहे, राईट? कारण मला सांगा, तुम्ही जर का जिम जॉईन केला, जिम, ओके, इफ यू जॉईन अ जिम, लगेच 3 दिवसामध्ये तुमचे डोले शोले बनतील का? हो, दिसतील का ते? पण ते काम चालू झालेलं आहे डोले शोले बनायचं, येस नो? जर का तुम्ही रोज जिम मध्ये जाता तर ते कामाची सुरुवात झालेली आहे. पण कदाचित ते डोले शोले तुम्हाला 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर दिसायला लागतील जेव्हा तुम्ही रेग्युलरली जिम कराल. येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. किती लोक ऍग्री करतात? येस नो इन द चॅट बॉक्स. येस नो इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, तर एक छोटंसं काम करायचं आपल्याला पुढे जाण्याआधी, जसं आपण रोज करतो तशाप्रमाणे. कालचा जो व्हिडिओ आपला टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी शेअर करतोय तुमच्या चॅट बॉक्समध्ये. पटापट आपल्याला त्या व्हिडिओला जायचं आहे आणि त्या व्हिडिओ खाली तुम्हाला आवडेल तशी कमेंट करायची. ओके. एनी पॉझिटिव्ह कमेंट. ओके. जस्ट गो देअर अँड मेक वन कमेंट, सेंड वन कमेंट. अँड जर का ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे पुढच्या ज्या अपडेट्स आहेत ते तुम्हाला येत राहतील. लक्षात घ्या, मी डिजिटल मार्केटिंग पण शिकवतो. मी 24 प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस शिकवतो. तर त्याबद्दलची भरपूर माहिती तुम्हाला त्या चॅनलवर मिळेल. खूप सारे फ्री कोर्सेस त्या चॅनलवर आहेत. तुम्हाला जर भविष्यात एखादा बिझनेस चालू करायची इच्छा असेल तर त्याच्यासाठी पण व्हिडिओज आहेत. ओके. तुम्हाला इमोशनल, मेंटल बॅलन्स ची गरज असेल किंवा तुम्हाला आवडत असेल काहीतरी नॉलेज घ्यायसाठी तर तसे भरपूर सारे व्हिडिओज तिथे आहेत. सो क्विकली त्या चॅनलवर सर्वांनी जायचं आहे. चॅट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. पटकन आणि त्या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. आणि एक कमेंट लिहायची त्या व्हिडिओच्या खाली. बघा, आता जे लोक रेकॉर्डिंग बघत आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून चॅनलची लिंक आलेली आहे. त्यांनी सुद्धा त्या चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. ओके. सो थँक्यू सो मच. हा तुमचा ग्रॅटिट्यूड आहे माझ्याप्रती, जे काही मी 5 दिवसाचं ट्रेनिंग तुमच्यासाठी घेतोय त्याच्याप्रती. बघा, नेहमी आयुष्यामध्ये काय असते की कुठली तरी गोष्ट आपण जेव्हा घेतो तर आपल्याला त्याच्या बदल्यात काहीतरी दिलं पाहिजे. येस नो? येस नो? जर का नाही दिलं तर काय होते? कुणाला माहिती आहे का नाही दिलं तर काय होते? हाऊ मेनी पीपल हर्ड अबाउट कर्मा? हाऊ मेनी पीपल हर्ड अबाउट कर्मा? ओके, यू नो अबाउट कर्मा? कर्माचा अर्थ काय आहे? की एखाद्याच्या कडून तुम्ही एखादी गोष्ट घेतली आणि त्याला जर का त्याच्या बदल्यात काही दिलं नाही तर तो एक कर्मा तुमचा त्याच्यावर बाकी आहे. त्याला म्हणतात उधार. ओके. सो मला नाही वाटत की कोणाच्या कडे माझं उधार राहावं. त्यामुळे जस्ट गो, प्लेस वन कमेंट, एक कमेंट तिकडे पोस्ट करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा कर्मा नील. ओके. बिकॉज आय एम डुईंग अ फ्री सेशन फॉर यू 5 days. सो यू ऑल्सो हॅव सम ड्युटी, राईट? ओके. युनिवर्स, मी थोडा वेळ आधीच सांगितलं काय, की युनिवर्स इज वॉचिंग अस 24/7 365 days. एक सेकंदही, म्हणजे माहित आहे का, तुम्ही प्रत्येक सीसीटीव्ही मधून वाचू शकता पण त्या सीसीटीव्ही मधून वाचू शकत नाही. येस नो? काय म्हणता? येस नो? हाउ मेनी पीपल एग्री? वो सीसीटीवी से कोई नहीं बच सकता मेरे भाई. है कि नहीं? सो जो भी कर रहे हैं हम, सही या गलत, लेकिन उसको सब पता है. राईट? ओके. चला तर मग आजच्या दिवसात सुरुवात करू फुल एनर्जी मध्ये. सो हाऊ मेनी पीपल आर एनर्जेटिक? टाइप एनर्जी इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. लेट मी सी सम एनर्जी इन द चॅट बॉक्स. टाइप एनर्जी इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. टाइप एनर्जी इन द चॅट बॉक्स. जस्ट गो अँड टाइप एनर्जी इन द चॅट बॉक्स. फटाफट टाइप एनर्जी इन द चॅट बॉक्स. चला बघू दे मला किती एनर्जी आहे. ऍटलीस्ट बघू तर द्या. बघू तर द्या की फक्त काय, फक्त बसलेलेच आहे लोक. ओके. की फक्त जस्ट अटेंडिंग द सेशन. अरे हा यार ठीक आहे. असं जर असेल मित्रांनो तर तेच येईल तुमच्या लाईफमध्ये. बघा, जसं तुम्ही वागाल तशी तुमची लाईफ होणार आहे. सिंपल गोष्ट आहे. सो इफ यू आर अटेंडिंग दिस सेशन ऍज अ सेशन, सो कुछ नहीं होगा, काही बदलणार नाही. पण तुम्ही जर का पूर्ण एन्थुझियास्टिकली, पूर्ण 100% देऊन जर अटेंड करत असाल, सो डेफिनेटली यू विल सी सम चेंजेस इन 5 days. राईट? ऑलरेडी वी आर ॲट 3 days.
थर्ड डे वर आहे आपण ऑलरेडी आज. ठीक आहे. सो आज आपण बोलणार आहे रिलेशनशिप बद्दल. बघा 5 दिवसांमध्ये 5 वेगवेगळे विषय आपण डिस्कस करत आहे. आज आपण डिस्कस करणार आहे रिलेशनशिप बद्दल. रिलेशनशिप साठी काय अभ्यास केला पाहिजे, रिलेशनशिप आपल्या कशा बेटर आपण करू शकतो, कशा केल्या पाहिजे, याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. आणि उद्या हेल्थ बद्दल आपण बोलणार आहे. आणि परवा 5व्या दिवशी जो की खूपच फॅन्टॅस्टिक आणि माझा स्वतःचा फेवरेट विषय आहे तो आहे मनी. मनी, पैसा. ओके. ओके, की पैसा कसा अट्रॅक्ट कराल तुम्ही जास्तीत जास्त लाईफ मध्ये. आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की कृतज्ञता, ग्रेटफुलनेस इज द ओनली थिंग विच इज व्हेरी इझी टू डू. ओके. सर्वात सोपा मार्ग जर का असेल कुठलीही गोष्ट अचीव करण्याचा तर तो काय आहे? काय आहे? ग्रेटफुलनेस, कृतज्ञता. ओके. सो लेट स्टार्ट अ डे विथ हाय एनर्जी. चलो सुरुवात करूया आजच्या दिवसाची रिलेशनशिप बद्दल. आपले रिलेशन्स आपल्याला कसे स्ट्रॉंग करायचे बघा. पहिले पुढे जाण्याआधी किती लोकांनी कालचा होमवर्क केला? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांनी कालचा होमवर्क केला? होमवर्क करत नसाल मित्रांनो तो काहीच उपयोग नाही, तुम्हाला सांगतो मी. काहीच उपयोग नाही. तुम्ही जर का होमवर्क करत नसाल तर काही उपयोग नाहीये. म्हणजे मग तुम्ही काय करताय माहितीये का? जस्ट बघताय आणि जाताय. ओके. येस. 3 दिवसचे व्हिडिओ सेंड कराल का? ओके ठीक आहे. सो ग्रुपमध्ये जर का तुम्ही असाल तर तुम्हाला ग्रुपमध्ये व्हिडिओज आलेले आहेत. तुमचं ग्रुपमध्ये लक्ष नाही आहे याचा अर्थ. ग्रुपमध्ये 2 दिवसाचे व्हिडिओ आलेले आहेत. आज तिसरा दिवस आहे, उद्या चौथा आणि परवा पाचवा. ठीक आहे. सो पण आता आजपासून तर पुढचे 3 दिवस फक्त 24 तासाची व्हॅलिडिटी असणार आहे व्हिडिओची. आज जर व्हिडिओ अपलोड झाला 24 तासात तुम्ही तो बघायचा, नाही तर तो डिलीट होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच. चलो आगे बढ़ेंगे. सो रिलेशन्सला कसं बेटर करता येईल आपल्याला बघा. आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे रिलेशन्स येतात. ओके. आई, भाऊ, बहीण, पप्पा, मम्मी, राईट, है ना, बायको, नवरा, मित्र, राईट, काका, काकू, मामी, मामा. खूप सारे रिलेशन्स येतात आपल्या लाईफमध्ये. आणि ते प्रत्येक रिलेशन, बिझनेस रिलेशन्स येतात बऱ्याचदा, बिझनेस पार्टनर्स वगैरे. या प्रत्येक रिलेशन मध्ये कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम सुद्धा होतात. कधी कधी रिलेशन फार चांगले सुद्धा राहतात. पण त्या रिलेशन्सला नेहमी स्ट्रॉंग बनवण्यासाठी, चांगलं ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ओके. कालचा होमवर्क होतं की तुम्हाला एक जादुई दगड शोधायचा. किती लोकांनी दगड आणला हो सांगा बरं मला चॅटबॉक्स मध्ये पटापट. आणला असेल तर आत्ताच्या आत्ता लगेच त्या दगडाचा एक फोटो काढायचा आहे. जो जादुई दगड आहे तुमचा, जसं मी काल सांगितलं होतं, हा बघा दिसतो सर्वांना. थांबा मी स्क्रीन स्टॉप करून दाखवतो. त्याचा फोटो लगेच ग्रुपमध्ये टाकायचा आहे सर्वांनी. आणला का तुम्ही? आणला का? आपल्या आपल्या जादुई दगडाचा फोटो टाकायचा आहे ग्रुपमध्ये. मला बघू द्या की खरंच तुम्ही ऍक्टिव्हिटी करत आहात की नाही, की फक्त टाइमपास करत आहात. टाइमपास करत आहे तर काही भेटणार नाही, लक्षात ठेवा. है ना. सिंपल गोष्ट आहे. तुम्ही टाइमपास कराल, युनिवर्स तुमच्यासोबत टाइमपास करेल. येस नो? येस नो? तुम्ही टाइमपास कराल, युनिवर्स तुमच्यासोबत अजून टाइमपास करेल. ठीक आहे. सो त्यामुळे किती लोकांनी शोधला, किती लोकांनी आणला, ग्रुपमध्ये टाका मेसेज. चला बघू आपण. लागल लगेच त्याचा फोटो टाका ग्रुपमध्ये. ग्रुपमध्ये फोटो टाकायचा आहे किती लोकांनी शोधला आहे त्यांच्यासाठी दगड. ओके. सो टाका लगेच ग्रुपमध्ये. त्या दगडाचा फोटो टाकायचा आहे, जादुई दगडाचा. ओके. आता नसेल तुमच्या जवळ तर पण आज टाका रात्री 12 पर्यंत नक्की. ओके. सो मला समजलं पाहिजे की तुम्ही करताय ऍक्टिव्हिटी. ओके. सो आजची जी ऍक्टिव्हिटी आहे ती काय होती की तुम्हाला 3 लोकांचे फोटो आणायचे होते. 3 लोकांचे छोटे फोटो, पासपोर्ट असले तरी चालेल. का बरं? का बरं? कारण की ह्या 3 लोकांसोबत जे तुमचे रिलेशन्स आहेत ते तुम्हाला बेटर करायचे. बघा आता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही असे रिलेशन शोधा जिथं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. तुम्हाला वाटते की यार सर्व व्यवस्थित आहे पण प्रॉब्लेम आहे. ओके. ते रिलेशन शोधा. ते कुठले असतील मला माहित नाही. कदाचित भाऊ बहिणीचं असू शकते, कदाचित भावा भावाचं असू शकते, कदाचित घरात असू शकते. तर त्या रिलेशन, जो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत तुम्हाला ते रिलेशन बेटर करायचं आहे, चांगलं करायचं आहे, त्याचा फोटो काय घ्यायचा आहे तुम्हाला. ओके. त्याचा फोटो घ्यायचा. असे 3 लोकांचे फोटो तुम्हाला घ्यायचे आहे. आणि ते 3 लोकांचे फोटो तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचे आहेत जिथं ते तुम्हाला वारंवार दिसतील. तुम्ही एक काम करू शकता बघा, एक सोपी आयडिया सांगतो मी. की एक मोठी अशी हे घ्या, कागदाचा असा एक तुकडा घ्या. त्याच्यावर ते तिन्ही फोटो लावा, 1 2 3. ओके. ठीक आहे. आणि त्यांचे नावं त्याच्या खाली तुम्ही लिहू शकता आणि त्याला अशा ठिकाणी ठेवा. समजा आता तुम्ही रोज जर का टेबलवर बसत असाल, तुमचं कम्प्युटर वगैरे असेल तर तिथे ठेवा. अशा ठिकाणी ठेवा की दिवसातून कमीत कमी 4 5 वेळा ते लोक तुम्हाला दिसले पाहिजे. ओके. पुढची प्रोसेस काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. पुढची प्रोसेस आहे की तुम्हाला काय करायचं आहे की त्यांनी तुमच्यासाठी केलेलं आहे किंवा तुमच्या आयुष्यात त्यांनी जो काही वाटा आहे, त्यांचा जो काही वाटा आहे, त्यांनी जे काही चांगलं काहीतरी केलं असेल, काहीतरी तर चांगलं केलं असेल, अशा 10 10 गोष्टी प्रत्येकाबद्दल तुम्हाला
लिहायचे आहे तुमच्या डायरीमध्ये, जे डायरी तुम्ही मेंटेन करत आहात पहिल्या दिवसापासून. मी अशी आशा करतो की तुम्ही डायरी मेंटेन करत असाल आणि केलीच पाहिजे. ठीक आहे. सो त्या डायरीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या प्रत्येकाबद्दल 10-10 गोष्टी लिहायच्या आहे. आणि ते कसं लिहायचं, त्याचा सिक्वेन्स काय असला पाहिजे, ते आपण सर्व आजच्या सेशनमध्ये बघू. ओके. पण हे किती लोकांना समजलं की काय करायचं आहे? टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. किती लोकांना समजलं? ओके. समजलं. ओके. आता पुन्हा एकदा आठवण करून देतो. जिसके पास है उसे अधिक दिया जाएगा और वह समृद्ध होगा. जिसके पास नहीं है उसके पास जो है वह सब भी उसे ले लिया जाएगा. सिंपल. मी पहिल्या दिवशीपासून सांगत आहे, ज्याच्याकडे कृतज्ञता आहे, जो आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद देतो, थँक्यू म्हणतो, कृतज्ञ होतो, त्याच्या आयुष्यात त्या गोष्टी वारंवार 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 येणार आहे. पैसा आला, कृतज्ञ व्हा, थँक्यू म्हणा. पैसा देतही असाल तुम्ही, हे 5व्या दिवशी आपण शिकणारच आहे. पण आज मी तुम्हाला असंच आठवलं म्हणून सांगतो की पैसा जरी देत असाल तुम्ही एखाद्याला, समजा तुम्ही एखादं बिल पे करताय किंवा एखाद्याला पैसे देताय, त्यावेळेस सुद्धा थँक्यू म्हणा, मनातल्या मनात. कारण की तुम्ही त्याला जे पैसे दिले ते कशाच्या तरी बदल्यामध्ये दिले. येस नो. काहीतरी सर्व्हिस तुम्ही त्यांच्याकडून घेतली म्हणून तुम्ही दिले ना. राईट. तर त्यासाठी सुद्धा कृतज्ञ व्हा. सो जिसके पास है उसे अधिक दिया जाएगा और वह समृद्ध होगा. ज्याच्याकडे कृतज्ञता आहे ना, त्याला अधिक 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 नवीन गोष्टी मिळत राहतील, रोज मिळत राहतील. आणि ज्याच्याकडे नाही आहे, जिसके पास है नहीं है, उसके पास जो है ना वो भी छीन लिया जाएगा एक दिन. वो भी धीरे धीरे क्या होगा, कम हो जाएगा. सो हाऊ टू बिल्ड अ स्ट्रॉंग रिलेशनशिप. तर तुम्हाला काय करायचं आहे, 3 लोकांचे ज्या ज्या रिलेशनमध्ये तुमचे प्रॉब्लेम आहेत किंवा असं वाटतं की प्रॉब्लेम आहेत किंवा थोडीशी खटपट आहे, त्या 3 लोकांचे फोटो तुम्हाला काढायचे आहे आणि त्यांच्याबद्दल 10-10 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. त्या कशा लिहायच्या ते मी सांगतोच थोड्या वेळामध्ये. पण 10 गोष्टी तुम्हाला लिहायच्या. बघा, पॉवर ऑफ वर्ड्स हे आपण आधी समजू. आपण जे बोलतो त्या शब्दामध्ये ताकद आहे की नाही. येस नो. काल तुम्हाला डेमो दाखवला की नाही मी. किती लोकांना माहित आहे कालचा डेमो? काल डेमो दाखवला ना मी तुम्हाला, की शब्दामध्ये ताकद आहे, आहे की नाही. येस नो. किती लोक ऍग्री करतात की शब्दामध्ये ताकद आहे. राईट. ओके. येस. सो तुम्ही जे शब्द बोलाल, शब्द जे बोलाल तुम्ही त्यांच्याबद्दल किंवा जे तुम्ही शब्द बोलत असाल, त्याच्यावर त्यांची एनर्जी जी आहे, ज्या वाईब्स आहेत त्या काय करत आहेत, फ्रिक्वेन्सी जी आहे ती चालू आहे. आज जर का एखाद्याचा आणि आपला प्रॉब्लेम झाला, समजा कुणाचं आपलं रिलेशन खराब झालं, तर जनरली काय होते सांगा बरं. जनरली काय होते, काय होते सांगा चॅटबॉक्स मध्ये. सांगा सांगा जरा, इन्व्हॉल्वमेंट दाखवा. काय होते जनरली? व्हॉट हॅपन. काय होते? त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह थॉट्स. येस येस, व्हेरी गुड. अँगर. राईट. त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह थॉट्स आपल्या डोक्यामध्ये येतात, चुकीचे विचार आपण करतो, त्याच्याबद्दल राग येतो आपल्या मनात, मला भरपूर साऱ्या गोष्टी येतात आहे ना. कोणी तिसरा भेटला तर आपण लगेच त्याची गोष्ट काढतो. राईट. होते की नाही असं? येस नो. हा. कसा तो वाईट आहे ना, आणि कसे आपण चांगले हे आपण सांगण्याचा नेहमी प्रयत्न करतो. येस नो. राईट. मग याने काय होते, मी काल उदाहरण तुम्हाला नाही दिलं, मी पेड बॅच मध्ये दिलं. जे पेड बॅच चालू आहे माझी त्याच्यामध्ये मी उदाहरण दिलं. मला एक सांगा, एक आगीचा गोळा आहे. ठीक आहे. आणि तो गोळा तुम्ही समोरच्या व्यक्तीवर थ्रो करणार आहात, फेकणार आहात, फेकताय. तर सर्वात आधी कोणाला चटका लागेल हो? जस्ट थिंक अबाउट इट. तुम्ही तो गोळा उचलायला जाल तर सर्वात आधी हात कोणाचा जळणार आहे? आपला जळणार आहे. येस नो. सो जेव्हा कधी आपण कुणाबद्दल चुकीचे किंवा निगेटिव्ह किंवा असे काही विचार करतो, सो सबसे पहले, सुन लो मेरी बात ध्यान से, सबसे पहले दैट इज गोइंग टू इम्पैक्ट आवर लाइफ, दैट इज गोइंग टू इम्पैक्ट आवर थॉट. राईट. आपले थॉट्स, आपली बॉडी, आपलं मन आणि आपल्या जीवनावर ते सर्वात आधी असर करणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येकाबद्दल तुम्हाला 10-10 गोष्टी लिहायच्या. चला 10 नाही जमल्या तर 5-5 गोष्टी लिहा. अशा गोष्टी, हे बघा, तो व्यक्ती आता तुमच्या लाईफमध्ये असू पण शकतो, नसू पण शकतो, किंवा तुमच्या सोबत पण राहत असू शकतो, किंवा तो परमनंटली गेलेला असू शकतो कदाचित या लाईफ, या आयुष्यामधून. पण तरीही तुम्हाला त्याचा फोटो ठेवून तुम्हाला 10 गोष्टी त्याच्याबद्दलच्या अशा लिहायच्या आहे, ज्या त्यांनी तुमच्या सोबत असताना तुमच्यासाठी चांगल्या केल्या आणि त्या गोष्टींसाठी तुम्ही त्याला धन्यवाद देत आहात, त्या गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञ आहात. ते तुम्हाला लिहायचं असतील ना, काहीतरी ते असतील. येस नो. है ना. कालच मी उदाहरण दिलं होतं कि जो बंद घड़ी है वो भी दिन में 2 बार सही टाइम दिखाती है. राइट. 2 बार तो सही टाइम दिखाती है ना.
सो प्रत्येका माणसात काहीतरी चांगल्या गोष्टी तर असतातच, असतात की नाही? येस नो इन द चॅट बॉक्स. ऍक्टिव्ह आहात का तुम्ही? येस नो इन द चॅट बॉक्स, असतात की नाही? सो आपल्याला काय करायचं आहे, त्या व्यक्तीबद्दल त्या 10 गोष्टी लिहायच्या आहे. आणि फक्त लिहायचे नाहीये, तर आपल्याला त्या जोरात रीड आउट करायच्या आहेत, जोरामध्ये. जर का समजा आता तुम्ही घरात नाही वाचू शकत काही कारणास्तव, तर तुम्ही मनातल्या मनात जोरात वाचा. ओके. कारण वर्ड्स मध्ये पॉवर आहे. काल मी तुम्हाला डेमो दाखवला होता. किती लोकांनी डेमो केला? किती लोक इथे ज्यांनी डेमो केला काल? काल मी तुम्हाला एक डेमो दाखवला होता ना? ओके. हा. आता मी तुम्हाला आता अजून एक डेमो दाखवतो. किती लोकांना बघायचं आहे? लगेच सांगा. हम्म. चला माझ्यासोबत करायचं आहे तुम्हाला. ओके. एव्हरीबडी, 1 2 3 गो. ओके. सो तुम्हाला काय करायचं आहे, मी जसं 1 2 3 म्हणेल, तुम्हाला श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, असा त्याला होल्ड करायचा आहे आणि त्याला सोडायचा आहे. पुन्हा श्वास घ्यायचा आहे, आतमध्ये होल्ड करायचा आहे आणि सोडायचं, असं 2 वेळा करायचं आहे. रेडी? चलो. ओके, रेडी? आय होप यू ऑल आर रेडी. सो रेडी? सो 1 2 3 अँड गो. ओके. 2 श्वास घेतले आपण, 2 श्वास सोडले आपण. ठीक आहे. आता एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, फार गमतीदार प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल की काय सर, हा काय प्रश्न आहे? ओके. फार गमतीदार प्रश्न आहे. हे जे 2 श्वास तुम्ही घेतले आणि सोडले, ते तुम्ही परत आणू शकता का हो? कॅन यू गेट दॅट बॅक? येस नो इन द चॅट बॉक्स. कॅन यू गेट दॅट बॅक? येस नो? नो. ऍब्सोल्युटली नो. द आवर यू आर स्पेंडिंग विथ मी एव्हरी सिंगल डे, 1 तास जो तुम्ही 40 मिनिटं जे माझ्यासोबत रोज घालवता, कॅन यू गेट दीज 40 मिनिट्स बॅक? नो. एट एनी कॉस्ट. तुम बोलोगे सर मैं लाख रुपए देने को तैयार, लाख क्या 10 लाख क्या 1 करोड़ देने को तैयार, वापस मिळतील का हे हा वेळ वापस मिळणार आहे का? येस नो? आन्सर इज ऍब्सोल्युटली नो. सो पीपल, वाय वी आर हॅव्हिंग निगेटिव्ह थॉट्स अँड ह्या ज्या उगाच्याच गोष्टी आहेत त्या घेऊन का चालतोय आपण, मला सांगा. ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात, लक्षात घ्या मी खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे आता, जो कुठला व्यक्ती असेल आपल्या लाईफ मधला, तो कसा आहे, तो विषय सोडून द्या. तो विषय सोडून द्या, तो कसा आहे, है ना? खूप साऱ्या असतील गोष्टी आपल्याकडे सांगण्यासारख्या. मी असे असे लोक ऐकलेले आहे. हॅलो, तुम्ही पण ऐकले असेल, सांगा मला चॅटबॉक्स मध्ये येस नो. मी असे असे लोक पाहिलेले आहे, 10 वर्ष आधीची गोष्ट घेऊन चालतात. हा, 10 वर्ष आधी त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये मला त्यांनी साडीच दिली नव्हती चांगली, असंच केलं नव्हतं, 10 वर्ष आधी. म्हणजे 10 वर्षापासून तो बोज घेऊन तुम्ही चालत आहात. मला सांगा, तुम्ही घरून निघाले फॉर एक्झाम्पल, ओके, पॉइंटवर येतो मी, पण एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही घरून निघाले फॉर एक्झाम्पल, आणि तुम्हाला आहे ना 1,000 किलोमीटरची यात्रा करायची आहे, 1,000 किलोमीटरची यात्रा करायची आहे. ट्रेनने जात असाल तुम्ही, बसने जात असाल, कशी जात असाल समजा. ओके. सो 1,000 किलोमीटर तुम्हाला जायचं आहे. तर तुम्ही जे लगेज घेतलेलं आहे सोबत, तुम्ही एक लगेज घेऊन सोबत निघता ऑब्व्हियसली. तर तुम्ही काय प्रयत्न कराल हो? तुम्हाला माहित आहे की मॅक्सिमम टाइम तुम्हाला पायी पण चालावं लागेल, मॅक्सिमम टाइम ते लगेज तुम्हाला स्वतःला उचलावं लागेल. ओके. तर तुम्ही काय प्रयत्न कराल, लगेज कमीत कमी घेण्याचा प्रयत्न कराल की जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न कराल? ऑप्शन नंबर 1 कमीत कमी, ऑप्शन नंबर 2 जास्तीत जास्त. टाईप इन द चॅट बॉक्स. काय म्हणाल तुम्ही? लगेज कमी घ्याल की जास्त घ्याल? ऑप्शन नंबर 1 कमी, ऑप्शन नंबर 2 जास्त. मॅक्सिमम पीपल आर टायपिंग 1. देन सिम्पल माय डिअर फ्रेंड्स, हे अपेक्षा आणि हे जे फालतूच्या गोष्टीचं जे लगेज आहे, हे घेऊन का चालतो आपण आपल्या लाईफमध्ये? काय वाटते तुम्हाला? राईट, हे लगेजच घेऊन चालतोय ना आपण. तो कसा आहे समोरचा व्यक्ती, हा विषय सोडा. आजपासून फक्त हा विचार करा की हाऊ आय कॅन चेंज माय सेल्फ. ओके. त्याच्याबद्दल जेव्हा 10 गोष्टी तुम्ही लिहाल, ऑटोमॅटिकली तुमची एनर्जी चेंज होणार आहे बघा कुठेतरी. ओके. तुमचे थॉट्स चेंज होणार आहे, तुमचे विचार चेंज होणार आहे. अँड दॅट विल ब्रिंग मोर हॅपीनेस, मोर कामनेस इन युअर लाईफ. आर यू getting my words? Yes, no in the chat box, everybody. Are you getting me?
ओके. सो आपल्याला काय करायचं, कसं लिहायचं आपल्याला. ओके, समजलं तुम्हाला काय करायचं आहे. ओके, कसं लिहायचं आपल्याला बघा. आपलं रिलेशन मोर स्ट्रॉंग करण्यासाठी, आणि जर का तो व्यक्ती तुमच्या सोबत राहत असेल ना, एव्हरी सिंगल डे जर का सोबत राहत असेल, तर हा मॅजिकल फॉर्म्युला तुम्हाला एवढा कामात येणार की तुम्हाला समोरासमोर दिसेल की काय चेंजेस होत आहेत. ओके, गेटिंग माय वर्ड्स. तुम्हाला समोरासमोर दिसेल 4 ते 5 दिवसामध्ये. पण याची एक नियम आहे. याचा काय नियम आहे माहिती आहे का? तुम्हाला अगदी 100% विश्वासासोबत, तुम्हाला 100% डेडिकेशननी हे काम करावं लागेल. जर का तुम्हाला थोडाही डाऊट आहे, आधी आधी असू शकतो, आय अंडरस्टँड, पण रेग्युलरली जर तुम्ही करत राहिले तर ऑटोमॅटिकली तो डाऊट तुमचा कमी होणार आहे. बट डू इट एव्हरी सिंगल डे. तुम्हाला ते मनातून येऊ द्या की नका येऊ दे, पण करा. करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा. And you will see the change in 5 6 days, 8 days, 9 days, 10 days. Okay. So how, what to write. आता मी ते एक एक्झाम्पल दिलेलं आहे, डोंट माइंड. समजा तुम्हाला लिहिताना कसं लिहायचं आहे बघा, थँक्यू आणि त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. आता इथे लिहिलेलं आहे थँक्यू सागर. कशासाठी थँक्यू म्हणताय ते कारण लिहायचं आहे. आता इथे मी एक्झाम्पल दिलेलं आहे, थँक्यू सागर दॅट यू हॅव गिवन अस फ्री 5 days वर्कशॉप. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, थँक्यू लिहायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. ओके, अशा 10 गोष्टी लिहायच्या तुम्हाला एका खाली एक. ओके. सो थँक्यू, फॉर एक्झाम्पल त्या व्यक्तीचं नाव दिनेश. ओके. थँक्यू दिनेश की तुम्ही माझ्यासाठी XYZ काम केलं. ओके, XYZ तुम्ही माझ्यासाठी कॉन्ट्रीब्युशन केलं, XYZ गोष्टी तुम्ही माझ्यासाठी केली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. अशा 10 गोष्टी लिहायच्या आहे. त्या व्यक्तीला सांगायची, दाखवायची काहीच गरज नाही. फक्त डेली ही एक्सरसाइज करायची आपल्याला. हाऊ मेनी पीपल गॉट दिस? टाईप येस इन द चॅट बॉक्स. किती लोकांना क्लिअर आहे? याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, किती लोकांना क्लिअर आहे. ओके. आणि आता एक अमेझिंग गोष्ट देणार आहे मी तुम्हाला, खूप अमेझिंग गोष्ट देणार आहे. ओके. तुमचा त्रास कमी करणार आहे, एक अमेझिंग गोष्ट देणार आहे. किती लोकांना पाहिजे एक अमेझिंग गोष्ट, एक बोनस, जो की मी लास्ट बॅच मध्ये नाही दिला होता. ओके. म्हणून मी सांगितलं होतं की एव्हरी सिंगल टाइम आय इम्प्रूव्ह माय प्रोग्राम, एव्हरी प्रोग्राम. ओके, फ्रॉम लास्ट 4 years आय एम डुईंग डिफरंट डिफरंट काइंड ऑफ प्रोग्राम. पण तुम्ही जर बघाल तर 4ही वर्षात जेवढे काही प्रोग्राम घेतले असतील आजपर्यंत, कमीत कमी 1,000 पेक्षा जास्त लाईव्ह सेशन घेतले असतील. ओके, 1,000 पेक्षा जास्त लाईव्ह सेशन, जे आता तुमच्याशी बोलत आहे असे. सो प्रत्येक प्रोग्राम मध्ये काहीतरी चेंज होतं, प्रत्येक स्क्रिप्ट मध्ये काहीतरी चेंज होतं. बिकॉज आय ऑलवेज ट्राय टू इम्प्रूव्ह थिंग्स. आय ऑलवेज ट्राय टू डिलिव्हर मोर फ्रॉम माय साइड. ओके. सो आज मी तुम्हाला एक जबरदस्त गोष्ट देणार आहे. एक जस्ट अ मिनिट, हा मी देतो तुम्हाला, शेअर करतो चॅटबॉक्स मध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, एक शीट आहे. ओके. तर बघा तुम्हाला करायचं काय आहे, ही शीट तुम्हाला याची प्रिंटआउट काढायची, मी दाखवतो तुम्हाला. याला म्हणतो ग्रॅटिट्यूड शीट. दिसत आहे सर्वांना? याला म्हणतो ग्रॅटिट्यूड शीट. तर तुम्हाला करायचं काय आहे, ही शीट आहे ना, याची लिंक तुम्हाला येईल चॅटबॉक्स मध्ये. हे बघा, ही लिंक, जे लोक रेकॉर्डिंग बघत आहेत त्यांना ही लिंक जे आहे, जो तुमचा रेकॉर्डेड व्हिडिओ मिळेल तुम्हाला युट्यूबला, त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ओके, हे पण मी क्लिअर करून देतो. आणि जे लोक रेकॉर्डिंग बघत आहेत त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल. जे लोक आत्ता माझ्यासोबत लाईव्ह आहेत त्यांना मी आत्ता चॅटबॉक्समध्ये ही लिंक देत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, ही लिंक तुम्हाला देईल तेव्हा हे असं ओपन होईल. हे ओपन झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, फाईल्स मध्ये जायचं आहे आणि याला करायचं आहे मेक अ कॉपी. काय करायचं आहे, मेक अ कॉपी. जेव्हा तुम्ही याला मेक अ कॉपी कराल, याची कॉपी तयार होईल तुमच्या ईमेल आयडी वर, आणि मग तुम्ही याची काय करू शकता, प्रिंट आउट काढू शकता किंवा याला एडिट करू शकता. आता काय करायचं एडिट करून सर मला, तर तुम्हाला दररोज 5, इथं 5 दिलेलं आहे मी, पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही 7 लिहा, 10 लिहा, 15 लिहा, तुमच्यावर डिपेंड करते. जेवढं जास्त लिहाल, तुम्हाला जेवढ्या लवकर रिझल्ट पाहिजे लाईफमध्ये, लक्षात घ्या मी काय सांगतो, आय एम रिपीटिंग अगेन, जेवढ्या लवकर रिझल्ट पाहिजे तुम्हाला लाईफमध्ये, तेवढ्या जास्त वेळा तुम्ही लिहा. तर तुम्हाला काय लिहायचं आहे, हेल्थ अँड बॉडी पहिले दिलेलं आहे, की तुम्हाला हेल्थमध्ये ज्या ज्या गोष्टी जसं वाटते की बाबा माझी हेल्थ फार चांगली आहे, त्याबद्दल धन्यवाद. तर त्या 5 5 गोष्टींना तुम्ही धन्यवाद द्यायचा आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, मी रोज श्वास घेऊ शकतो, माझे हात पाय एकदम व्यवस्थित आहेत, माझी बॉडी एकदम फिट आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद, असं तुम्ही लिहाल. ओके. माझा चेहरा चांगला आहे, माझे पाय चांगले आहे, मी चालू शकतो, त्यासाठी धन्यवाद. सो हेल्थ अँड बॉडी बद्दल तुम्हाला लिहायचे. करिअर आणि बिझनेस, जो काही करिअर मध्ये असाल तुम्ही, जे काही बिझनेस मध्ये असाल त्याबद्दल, की माझा बॉस चांगला आहे, मला दर महिन्याला सॅलरी मिळते, त्या सॅलरीवर माझं घर चालते, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी एवढे तास काम करतो त्याच्यासाठी
जे काही लिहायचं असेल तुम्हाला ते तुम्ही लिहू शकता. 10 पॉईंट लिहायचे तुम्हाला पैशाबद्दल, की पैशामुळे माझ्या ह्या गरजा पूर्ण होतात. दर महिन्याला मी माझ्या घराचा हप्ता भरू शकतो, घरामध्ये किराणा भरू शकतो, माझ्या मुलाच्या मुलीच्या माझ्या स्वतःच्या मी गरजा पूर्ण करू शकतो. त्या पैशासाठी धन्यवाद, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पैशासाठी धन्यवाद. हे आपल्याला शिकवणार आहे मी. ओके, डे बाय डे. पण ही शीट तुमच्याकडे ठेवायची. रिलेशन्स मध्ये जे मी आज शिकवलं ते तुम्ही लिहू शकता. पर्सनल डिझायर, तुमच्या काही पर्सनल काही गोल असतील, काही डिझायर्स असतील, ते तुम्ही इथे लिहू शकता, की तुम्हाला काय काय अचीव करायचं आहे आणि ते अचीव केलेलं आहे तुम्ही ऑलरेडी, म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे. ओके. फिजिकल थिंग्स, काही फिजिकल थिंग्स तुम्हाला अचीव करायचे असतील, फॉर एक्झाम्पल कार घ्यायचे, बंगला घ्यायचा, व्हॉट एव्हर, ते तुम्ही इथे लिहू शकता. आणि डेली प्रॅक्टिससाठी तुम्हाला ही इथं दिलेलं आहे बघा. मी खरंच नशिबान आहे की माझ्याकडे जी काही गोष्ट आहे तुमच्याकडे ती इथे लिहायची. समजा एक्झाम्पल, मी खरंच नशिबान आहे की माझ्याकडे एक चांगला परिवार आहे, कारण ह्या परिवाराच्या सपोर्टमुळेच मी दररोज 10 तास 15 तास काम करू शकतो, किंवा मी चांगलं आयुष्य जगत आहे, व्हॉट एव्हर. ओके. मी XYZ साठी गोष्टीसाठी खुश आहे आणि कृतज्ञ आहे, कारण तर त्याचं कारणही लिहायचं तुम्हाला. कारण लिहिल्याने काय होईल, की त्या गोष्टीची इंटेन्सिटी काय होईल, अजून वाढेल. हे समजलं सर्वांना? ओके. लिंक शेअर करू सर्वांशी याची. ओके, आय एम शेअरिंग अ लिंक इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. सो हिअर इज द लिंक. हे घ्या, हे लिंक आहे. तुम्हाला मी सांगितलं काय करायचं आहे. लिंक आल्यावर तुम्हाला त्याला क्लिक करायचं आहे. फाईलमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, मेक अ कॉपी करायचं आहे. ठीक आहे. आणि अजूनही जर का काही लोकांना अडचण आली, समजा की सर मला समजलंच नाही की काय करावं, तर त्यांनी काय करायचं आहे, 750707253253 या नंबरला काय करायचं आहे, एक मेसेज टाकायचा आहे. तर आम्ही तुम्हाला लिंक व्हॉट्सअपला सुद्धा देऊ. ओके. लिंक व्हॉट्सअपला सुद्धा देऊ आम्ही, काळजी करू नका. हा नंबर आहे 7507253253. आणि ही जी शीट आहे ना, याच्यामध्ये काही काही नवीन गोष्टी अपग्रेड होत राहणार आहे. त्यामुळे याला ही लिंक तुम्ही शेअर ठेवा, म्हणजे सेव्ह ठेवा तुमच्याकडे. ओके. क्लिअर. चलो. ओके. सो आय होप यू लाईक टुडे सेशन, आणि तुम्हाला ऍक्टिव्हिटी याची समजलेली आहे. मी होमवर्क देतो तुम्हाला आता. आजचं किती लोकांना होमवर्क ऐकायचं आहे? किती लोक होमवर्क करत आहेत रेग्युलर? सांगा बरं मला. रेग्युलरली किती लोक करत आहे? फार कमी करत असतील मला असं वाटतं. बघा, पण होमवर्क रेग्युलरली करा. ओके. कारण तुम्हाला जर का रिझल्ट बघायचे असतील तर होमवर्क नक्की 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 करा. हा 28 दिवसाचा अभ्यास आहे, लक्षात घ्या मित्रांनो. हॅलो, हॅलो. हा 28 दिवसाचा अभ्यास आहे. याच्यामधले 5 दिवस आपण कम्प्लिटली सर्वांसाठी आपण फ्री करतो. त्याचं कारण हे आहे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांसोबत ही गोष्ट, ही जी प्रक्रिया आहे, हा जो अभ्यास आहे, हा शेअर करायचा आहे. आणि जास्तीत जास्त लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे. त्यासाठी आपण हा 5 दिवसाचा कोर्स, जो की आमच्यासाठी फ्री नसतो, आमच्यासाठी तो 100% पेड असतो. कारण आम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट करावं लागतं, आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचावं लागते, खूप साऱ्या गोष्टी असतात बॅकएंडमध्ये. ओके. सो आम्ही तुमच्यासाठी फ्री याच्यासाठी करतो, कारण तुमच्यापर्यंत ते नॉलेज पोहोचावं. त्यानंतरचे जे 23 दिवस आहेत त्याच्यामध्ये 2 लेवल्स असतात. ओके. तर ते तुम्हाला कम्प्लिटली त्याच्यासाठी तुम्हाला पे करावं लागते. ते तुम्हाला फ्री नसते. पहिले 5 दिवस फ्री असतात. ओके. तर त्याचा पण एकदम नॉमिनल चार्ज असतो. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये ब्रेक नाही करायचा असतो. जर का तुम्ही सुरुवात केली पहिल्या दिवशीपासून, सो डेली तुम्ही काय करायचं, 28 दिवसापर्यंत ते अभ्यास करायचा. आणि समजा यदा कदाचित ब्रेक झाला तर मग काय, तर तुम्हाला 3 दिवस बॅक व्हायचं असते. समजा फॉर एक्झाम्पल 5व्या दिवशी तुम्हाला 5व्या दिवशी सेशन तुम्ही नाही केलं, तर मग काय करायचं, 3 दिवस मागं यायचं, चौथा तिसरा आणि दुसरा, पहिल्या दिवशीपासून पुन्हा सुरुवात करायची. समजा 8व्या दिवशी ब्रेक झाला तुमचा, नाही झाला 8व्या दिवशी सेशन, तर मग 7, 6 आणि 5 मागं यायचं, चौथ्या दिवशीपासून पुन्हा अभ्यास सुरू करायचा. ओके. सो याचे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ वगैरे तुम्हाला दिल्या जाते, काळजी करू नका. 5 दिवस आम्ही तुम्हाला लाईव्ह शिकवतो. ओके. सो आजचा होमवर्क काय आहे तुमच्या सर्वांसाठी? तो होमवर्क आहे की काउंट युअर ब्लेसिंग्स. अशा 10 गोष्टी लिहा की ज्या गोष्टींसाठी तुम्ही धन्यवाद देता, या युनिव्हर्सला, या सुपर पॉवरला, या जगाला, की थँक्यू सो मच, ही गोष्ट माझ्याकडे आहे म्हणून मी हे करू शकत आहे. ओके. तर अशा 10 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे. राईट युअर ग्रॅटिट्यूड फॉर ब्लेसिंग्स, तुमचा ग्रॅटिट्यूड लिहायचा आहे त्या गोष्टींबद्दल. रीड युअर ब्लेसिंग्स लाऊडली, ज्या 10 गोष्टी तुम्ही लिहिता त्या लाऊडली, जोरात वाचा. कारण ते फील आलं पाहिजे की येस आय एम थँकफुल फॉर दिस, येस आय एम थँकफुल फॉर दिस, थँक्यू सो मच दॅट आय हॅव दिस इन माय लाईफ. ओके. आणि फॉलो इट फॉर नेक्स्ट 27 डेज. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, बरेच लोक मला विचारतात की सर 5 दिवसानंतर किती फीज आहे, मग असं तसं XYZ. मी तुम्हाला सांगतो, 5 दिवस जे शिकले ना तुम्ही, त्याला जरी तुम्ही 28 दिवस फॉलो केलं ना, तरीही यू विल सी चेंजेस इन युअर लाईफ. ओके. यू विल सी युअर चेंजेस इन युअर लाईफ. पण मुद्दा काय आहे माहिती आहे का, माणूस हा असा प्राणी आहे की तो जोपर्यंत छडी घेऊन कोणी मागा लागत नाही तोपर्यंत तो काम करत नाही. पण तुम्हाला जर एवढी गॅरंटी आहे, एवढा स्वतःवर विश्वास आहे की आय कॅन डू इट फॉर 27 डेज विदाउट एनी सपोर्ट, प्लीज डू इट. प्लीज डू इट. फॉलो फॉर नेक्स्ट 27 डेज. हे जे पहिल्या 3 स्टेप आहेत,
पुढचे 27 दिवस फॉलो करा. तुम्हाला जो स्टोन सांगितलाय ज्याला आपण म्हणतो मॅजिक स्टोन, हा मॅजिक स्टोन तुम्हाला दररोज हातामध्ये घ्यायचा आहे रोज रात्री. अँड थिंक अबाउट द बेस्ट थिंग हॅपन इन अ डे. ज्या दिवसात ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या त्या सर्व गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे. त्यामधली बेस्ट ऑफ द बेस्ट गोष्ट जी आहे त्याबद्दल तुम्हाला त्याला हायलाईट करायचं आहे. थँक्यू म्हणायचं आहे 3 वेळा आणि स्माइल करायची एकदम जबरदस्त वाली स्माइल. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर जसं की मी आज सांगितलेलं आहे की 3 फोटो कलेक्ट करायचे आहे तुम्हाला अशा लोकांचे ज्यांच्यासोबत रिलेशन तुम्हाला बेटर करायचं आहे, त्यांच्याबद्दलच्या 10 गोष्टी लिहायच्या आहे. प्लीज मेंटेन वन डायरी विथ यू गाईज. प्लीज मेंटेन वन डायरी फॉर नेक्स्ट 28 days and you will see your life will change. 101% your life will change. Okay, because when I started following these things, magic is happening every single day. Every single day magic is happening. Every single day I am getting some kind of news. Every single day I am getting some kind of sometimes money in my bank account. Sometimes माझे काही कामं अडलेले होते ते होत आहेत. ओके, so every single day something or other thing is happening in my life. So I guarantee you, if you follow it 100%, you will see the difference. Okay, so thank you so much everybody. Thank you so much for today. Thank you so much for joining today. We'll see tomorrow sharp 7 o'clock. उद्या आपण भेटणार आहे सायंकाळी. ओके, ग्रुप जॉईन करायचा आहे. ओके ओके, ग्रुप जॉईन. तुम्ही लिंक मध्ये ग्रुपमध्ये नाही आहे. तुम्ही या नंबरवर एक मेसेज टाकता का 7507253253. या नंबरवर एक हाय म्हणून मेसेज टाका आणि ग्रुप लिंक पाठवा असा मेसेज टाका. तुम्हाला लिंक येऊन जाईल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच गाईज. खूप मजा येत आहे तुमच्या सर्वांना ह्या गोष्टी शिकवून, तुमच्या सर्वांशी रोज बोलून. जबरदस्त एनर्जी आहे सर्व लोकांची. ओके, मेनी पीपल आर जॉईनिंग एव्हरी सिंगल डे अँड आय एम रिअली हॅपी अबाउट इट. ओके, सो जास्तीत जास्त लोकांसोबत हे स्प्रेड करा. तुम्हाला जर असं वाटते की बाबा तुमचे कोणी मित्र आहे, परिवार आहे, जवळचा व्यक्ती आहे, भाऊ बंधू, हे कोणी काही प्रॉब्लेम मध्ये आहे, प्लीज शेअर दिस वर्कशॉप विथ दॅट पर्सन. थोडासा तरी चेंज होईल यार. ओके, डे 1 डे 2 ची रेकॉर्डिंग तुम्हाला ऑलरेडी ग्रुपमध्ये दिलेली आहे. डे 3 ची रेकॉर्डिंग तुम्हाला 9 वाजेपर्यंत मिळून जाईल. काळजी करायचं काम नाही आहे. ओके, सो डे 1 डे 2 डे 3 तुम्हाला तिन्ही मिळणार आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, रेकॉर्डिंग इज व्हॅलिड फॉर 24 hours ओनली फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स. ओके, आज उद्या आणि परवा ओनली फॉर 24 hours. सो वॉच बिफोर दॅट. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. लव्ह यू ऑल. टेक केअर.